नमस्कार, मी ओंकार पोदार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल संध्याकाळी आपण या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी 1 फूट इतकं पाणी बाकी होतं या पुलावरती येण्यासाठी. मात्र आता या कुर्णी बंधाऱ्यावरती पाणी आलेलं आहे आणि हा कुर्णी, भडगाव आणि मुरगुड यांना जोडणारा हा मार्ग बंद झालेला आहे. यंदा पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच हा कुर्णी बंधारा मार्ग बंद झालेला आहे. पावसाळा लांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अचानकच पावसाने मोठा जोर धरल्यामुळे या ठिकाणी मोठा महापूर आलेला आहे. त्याचबरोबर मुरगुड दत्त मंदिर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी हा मार्ग टाळून प्रवास करावा. पावसाळ्यामध्ये प्रवास करताना काळजी घ्यावी. मुरगुड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. मुरगुड कुर्णी दरम्यान असलेल्या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. काल सायंकाळपर्यंत बंधाऱ्यावर पाणी येण्यासाठी सुमारे 1 फूट अंतर शिल्लक होते. मात्र रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून सुरक्षतेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुरगुड, कुर्णी व परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय. दरम्यान गावभाग येथील दत्त मंदिरालाही पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून परिसरातील पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वाघापूर मुरगुड मार्गावरील वाहतूकही बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून अथवा पुलावरून प्रवास न करण्याचे आवाहन केले असून अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही मार्गावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम